हाय गाइस, तुम्ही कशा आहात? मी खूप दिवस झाले तुम्हाला का व्हिडिओ का नाही जेवणाचा बनवून दाखवला नव्हता, रेसिपीचा. सॉरी, जरा कामामध्ये बिझी असल्यामुळे काय करू शकत नव्हती. आज तुम्हाला मी उपमाची रेसिपी दाखवणार आहे, एकदम शॉर्टकटमध्ये. जास्त काही त्याला सामान वगैरे नाही. कम से कम एक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि आपला रवा बारीक घ्या या मोठा घ्या. आणि एवढं असं सामान घेऊन आपण तुपामध्ये या डालड्यामध्ये किंवा या तेलामध्ये आपण फ्राय करू शकतो. आता मी ना कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे कापून घेत आहे. म्हणजे कापून झालं की सगळं मला मी एकत्र करून म्हणजे फ्राय करते. जसं आपण पोहे बनवतो तसं बनवणार आहे. तसं तुम्हाला पण माहिती असेल, पण मी माझ्या साध्या पद्धतीने बनवते ते तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता. चला गाईज, मी आता बनवायला तयारी करते. गाईज, कामामध्ये मी बिझी असल्यामुळे तुम्हाला तर एकदा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे. आता मी कोथिंबीर कापते. टोमॅटो वगैरे कापून झालं आहे माझा आणि कांदा आणि खाली कोथिंबीर कापायची बाकी आहे. ते आता मी एकत्र करून घेते आणि कढईमध्ये जसं आपण पोहे बनवतो तसं तेल वगैरे टाकून या तुम्हाला जसं पाहिजे तसं तुपामध्ये या डालड्यामध्ये पण बनवू शकता. आता मी त्याची तयारी करते आणि तुम्ही माझे शॉर्ट पण बघत जावा, तुम्हाला कसे वाटतात ते माझे. आणि माझे ब्लॉग कसे असतात ते छोटे मोठे साध्या पद्धतीने ते तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घेत जावा. आणि मला कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मला पण सहकार्य भेटेल की तुम्ही मला सपोर्ट केला तर मी पुढे जाऊ शकते. त्यामुळे गाईज जरा ॲडजस्ट करा. हा माझा ब्लॉग आहे, तुम्ही समजून जावा. प्लस मला एक सांगायचं आहे, माझ्या मुलाला जास्त भूक लागली आहे म्हणून मी बनवते पटकन. कारण त्याला ना असं जेवण वगैरे कधी कधी आवडत नाही खायला, असं काहीतरी चटपटी आवडतं खायला. त्यामुळे त्याला आता बनवून देते. आणि तुम्हाला माझे ज्या पद्धतीने जे रेसिपी आवडतात त्या तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला मी छोटे मोठे हळूहळू ब्लॉग दाखवत जाईल. जेवणाचे दाखवल मी, जे कुठे कुठे गेलेले असतात ते पण दाखवत जाईल. मी इथून पुढे आता ब्लॉग पण चालू करणार आहे. त्यामुळे थोडं तुम्ही माझ्या शॉर्टला पण जरा सपोर्ट करा, ब्लॉगला पण सपोर्ट करा. आणि प्लस हे मी जेवणाची रेसिपी बनवते त्याला पण हे करा, सपोर्ट करा. सॉरी गाईज, बघा आता मी का नाही कढई ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी तेल वगैरे पण ह्याच्यामध्ये टाकते. कांदा वगैरे कापून झालेला आहे आपला. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं आता एकत्र करून आपण असं कापून घेतले. आता मी ह्याच्यामध्ये तेल सोडणार आहे, कारण माझ्या मुलाला तूप पण आवडत नाही आहे आणि डालडा पण आवडत नाही आहे. त्यामुळे मी तेलामध्ये करते. पण त्याला कधी कधी फसून पण आपण त्याला तुपामध्ये करू शकतो. मुलांना जर खायला आवडत नसेल तर गपचूप आपण तूप वगैरे पण टाकून बनवू शकतो. आणि तेलाचं म्हणून सांगायचं, कसं वाटतात ते बघा. आता मी ना थोडंसं तेल टाकते आणि माझ्याकडे तूप आहे तर मी थोडंसं टाकते, कारण त्याला टेस्ट तुपाची समजते. माझा मुलगा मोठा आहे, लहान नाही आहे. त्यामुळे लहान मुलांना समजत नाही एवढं, मोठ्यांना समजतं. त्यामुळं तेवढं तर चालतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी बनवते. आता हे बघा, तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मी आता शेंगदाणे ठेवणार आहे त्यामध्ये लाल फ्राय करायला. मस्त जास्त शेंगदाणे टाकलं तर उपमा पण टेस्टी लागतो. हे बघू शकता. हे बघा, मी माझ्या अंदाजे टाकते. आता याला लालसर चांगलं भाजून घेते आणि ह्याच्यामध्येच मी कांदा वगैरे जे कापलेला आहे ते मी आता ह्याच्यामध्ये फ्राय करणार आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा गाईज, तेल गरम पण झाले, आपले शेंगदाणे पण काढून घेतलेले आहे ते तुम्ही बघू शकता, लालसर झालेले आहेत. आता हे सगळं मी मटेरियल कापलेलं होतं ते आता मी तेलामध्ये फ्राय करायला घेते. आणि आपण बारीकवाला रवा काढून ठेवलेला आहे, तुम्ही हे बघू शकता.
हे बघा माझ्या प्लेटमध्ये. आणि माझं किचन छोटा आहे, तुम्हाला नेक्स्ट टाईमला पण सांगितलं होतं अगोदर, त्यामुळे मी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि बघा हे बघा माझा बारीकवाला रवा, मराठीमध्ये गावची भाषा मी गरा बोलते. आता हे बघा मी फ्राय करते. आता याला चांगलं लालसर आपण भाजून घेऊया. आणि आपण ह्याच्यामध्ये ना मीठ टाकूया आणि चवीपुरतं मीठ पण टाकूया, कारण मी मीठ पण चवीपुरतं घेतले. आता मी याच्या अंदाजे टाकणार आहे. आणि बघा मी बारीकवाला रवा घेतला आहे. आता तो लालसर करण्यासाठी ह्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवूया आपण. त्यामुळे आता चालू आहे माझी रेसिपी, मी बनवते. हे बघा गाईस, मी ह्याच्यामध्ये पाणी टाकले आहे. आता ह्याला चांगलं शिजवून घेऊया आपण. आणि ह्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगायला मी विसरली, हळद पण टाकू शकता आपण. पण हळद पण टाकली तर अजून म्हणजे छान वाटतं, नाहीतर ते सफेद सफेद दिसतं. त्यामुळे आता ह्याला चांगलं आपण शिजवून घेऊया. आणि तुम्हाला झालं की मी सर्व करून दाखवते. मग कसं वाटतं ते कमेंट्समध्ये सांगा. आणि एकदा तुम्हाला अजून एकदा मी परत एकदा आठवण करून देते, मला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करा, काय कमी जास्त असेल ते पण मला सांगा. आणि काय तुम्ही वेगळं काय टाकता तर ते पण मला सांगू शकता, कारण मला एवढं काय माहिती नाही. मी जसे आहे तसे त्या पद्धतीने तुम्हाला दाखवत असते. तुम्ही ते ॲडजस्ट करून मला सांगू शकता. आणि जर काय वाटलं कमेंट्समध्ये सांगा. चला मी तुम्हाला सर्व करून दाखवते डिश झाली की. चला गाईज, बघू शकता तुम्ही माझा आता उपमा तयार आहे, रेडी पण झालेला आहे. हे बघा माझी छोट्याशा कढईमध्ये, तुम्हाला दिसत नसेल तर मी दाखवते. बघू शकता. आता मी ताटामध्ये या डिशमध्ये सर्व करते, मुलाला खाण्यासाठी देते. हे बघा गाईज, बघा कसा झाला आहे. आता हा थंड झाला की घट्ट होईल. हे बघू शकता तुम्ही. आता असं पातळ वाटतो, पण हे थंड झालं की आता घट्ट होणार. आता हे बघा सर्व करून पण तुम्हाला दाखवलं आहे मी डिशमध्ये. हे बघू शकता. कशा वाटतं ते कमेंट्समध्ये सांगा. गाईज बघा आमचा चिकू पण खाणार आहे उपमा त्याच्या भावासोबत, म्हणजे माझ्या मुलासोबत. बघा त्याला खायचंय म्हणून तो मांडीवर पण बसलाय, लाडीगुडी लावतोय. आता माझ्या मुलाला खायला दिले आणि राहिलेला हात ह्या कढईमध्ये आहे. असा बोलतोय की मला पण पाहिजे, पण तो थोडी खाणार आहे. बघू शकता कसा आहे. बघा आमचा चिकू. चिकू बोलल तो ऐकतो. चिकू इकडे बघ, इकडे बघ, ह्यांना हाय बोल, हाय. चला त्याचा मूड नाहीये त्यामुळे नाही बोलू शकत, कारण त्याला भूक लागले. त्याला खायला पाहिजे. तुम्ही बघू शकता. आणि माझ्या कमेंट्समध्ये मला सांगा, घाण कमेंट्स कोणी देऊ नका प्लीज. तुम्हाला मी रिक्वेस्ट करते, चांगल्या कमेंट्स द्या. काय कमी असेल जास्त असेल तर सांगू शकता, पण घाण कमेंट्स देऊ नका. चला बाय. नेक्स्ट टाइम भेटूया आपण दुसऱ्या रेसिपीत.